कांद्याची पात एकदा अशा पद्धतीने बनवून बघा. एक वेगळी थोडीशी मी चेंज केलेली आहे पद्धत, पण भारी एवढी लागते ना, की तुम्ही एकाच्या जागी 2 पोळ्या नक्की खाल, इतकी सुंदर होते. कशी बनवायची ते सांगते. इथे साधारण मी 1 तासभर आधी मुगाची डाळ भिजत घातली होती. साधारण ही 4 ते 5 मोठे चमचे मुगाची डाळ मी इथे भिजत घातलेली आहे. अर्धी वाटी घातली होती भिजत. आता एक कांद्याच्या पातीची गड्डी घ्यायची, ती कट करून घ्यायची. आधी कांदे बाजूला करून घेते मी आणि नंतर मग गड्डी कट करून घ्यायची. मला एकदम ताजी गड्डी मिळाली होती. कारण की इथे आमच्या जे शेजारी राहतात ना, त्यांच्या वडिलांचेच शेत आहे इथे. त्यामुळे त्यांच्याकडे सगळ्या पालेभाज्या तयार होतात. त्यामुळे मला अगदी ताजी कांद्याची पात मिळाली इथे. तर आता गड्डेचे आपण कांदे बाजूला केले ना, की एकत्रच सगळे असे कट करून घ्यायचे. कांद्याची पात जी आहे, ती अशा पद्धतीने कट करून घ्यायची. आता ही कट झाली ना, की मग धुवून घ्यायची आहे आपल्याला. तर एका बाउलमध्ये भरपूर पाणी घेतलंय मी. त्या पाण्यामध्ये हे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला ही कांद्याची पात. एकदम हिरवीगार आहे, खूप छान आहे. अ, आणि कांद्याची पात जी असते ना, ती खायला खूप सुंदर लागते. फक्त काय होतं, जरा थोडंसं आपण मसाले जास्त घातले ना जरा ह्याच्यामध्ये, की चविष्ट होते. आता तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात. तर याच्यामध्ये आता हे कांदे जे आपण बाजूला काढले होते, जेवढे लागतात तेवढे कांदे आपण चिरून घ्यायचे. इथं मोठे कांदे असतात ना, ते कांद्यांप्रमाणेच चिरून घ्यायचे, जसे आपण कांदे चिरतो त्याप्रमाणेच. फक्त हे काय असतात, थोडेसे ओलसर असतात ना, त्यामुळे गुळगुळीत असतात. चिरताना जरा थोडेसे सटकतात. त्यामुळे जरा सावकाशाने चिरायचे आणि सालपटायची लगेच निघतात. त्यामुळे बारीक असं चिरताना थोडा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे काय करायचं, मोठे कांदे असे चिरून घ्यायचे नॉर्मल आणि जे छोटे कांदे आहेत ना ह्याच्यातले, त्याला फक्त वरून एक चीर पाडून घ्यायची आणि डायरेक्ट कांदाच चिरून घ्यायचा. म्हणजे काय होतं, ते जास्त हे होत नाही, म्हणजे सटकत नाहीत ते हातातून. हे बघा, अशा पद्धतीने हे कांदे चिरून घ्यायचे. कांदे चिरून झाले ना, की इथे मी एक छोटासा टोमॅटो घालणार आहे. तो टोमॅटोची एक चव खूप छान लागते. फार जास्त घालायचा नाही, थोडा घालायचा. त्यामुळे एक छोटा मीडियम साइजचा टोमॅटो घेतलेला आहे मी. तो कट करून घेणार आहे. आता इथे आपल्याला थोडासा खरडा तयार करायचा आहे. तर इथे 10-12 मी लसूण पाकळ्या आणि 2-3 मोठ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या ठेचून घेणार आहे. तुमच्याजवळ वेळ असेल तर तुम्ही ठेचून घ्या. जर वेळ नसेल, ऑफिसला वगैरे जायचं असेल, तर तुम्ही मिक्सरमधूनही काढू शकता. फक्त पाणी घालून काढू नका. आपल्याला खरडा घालायचा आहे. छान लागतो खरडा ह्याच्यामध्ये. आता काय करायचं, फोडणीची तयारी करूया. त्याच्यामध्ये कढईमध्ये तेल घ्यायचं. तेलामध्ये 1 चमचाभर मोहरी घालायची. मोहरी घालून झाली ना, की मग हा जो चिरलेला कांदा आहे, हा सगळा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि मग तो छान परतून घ्यायचा. 1 मिनिटभर चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा परतून झाला ना, की मग ह्याच्यामध्ये आपण तयार केलेला जो खरडा आहे ना, तो खरडा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा. आता तुम्हाला किती तिखट हवं आहे तुम्ही त्याप्रमाणे हे करू शकता, घालू शकता कमी-जास्त. समजा जर का खरडा तुम्हाला लसूण नको असेल, तर तुम्ही अ, लाल तिखटही घालू शकता. खरडा तुम्ही स्किप करू शकता. आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घालून घेतले. हिंगाची खूप छान चव अशी येते त्याला आणि परत एकदा परतून घ्यायचं हे आपल्याला छान. परतून झालं ना, की मग ह्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा. कांदा पूर्ण परतून झाला, की मगच टोमॅटो घालायचा. नाहीतर काय होतं, कच्चेपणा राहतो कांद्यामध्ये. आता टोमॅटो घालून पुन्हा एकदा छान फ्राय करून घ्यायचं. आता हे 1 मिनिटभर फ्राय झालं ना, की मग कांद्याची पात जी आपण चिरून भिजवून ठेवलेली आहे ना, ती घालून घ्यायची. हे बघा छान अशी भिजलेली आहे. म्हणजे भिजलेली आहे म्हणण्यापेक्षा छान अशी तरतरीत होते. तुम्हाला सांगितलं ना मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की ज्यावेळेला आपण कुठली पालेभाजी चिरतो ना, चिरून झाल्यानंतर किंवा पालेभाजी बनवण्याच्या अगोदर पालक किंवा मेथी पाण्यामध्ये एक 15-20 मिनिटं तुम्ही ठेवलीत ना, तर कितीही शिळी झालेली असली 2-3 दिवसापूर्वीची जरी असली ना, तरी एकदम करकरीत ताजी तयार होते. त्यामुळे ते एक 15-20 मिनिटं पाण्यात भिजवून ठेवायची, कुठलीही पालेभाजी. आता हे छान परतून घ्यायचं ह्याच्या कढईमध्ये घालून. नंतर ह्याच्यावरती जी डाळ भिजवलेली होती, ती घालून घ्यायची. तुम्ही ह्याच्यामध्ये डाळ कुठलीही वापरू शकता. हरभऱ्याची डाळ सुद्धा खूप सुंदर लागते. तुम्हाला जर हरभऱ्याची डाळ आवडत असेल, तर तुम्ही हरभऱ्याची डाळ घाला. मी इथे आज मुगाची डाळ घालून भाजी बनवतीये. या भाजीमध्ये हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ तुम्हाला खूप छान लागते खायला. आता एकजीव करून घ्यायचं हे व्यवस्थित आणि वर-खाली हलवून घ्यायचं. या पद्धतीने भाजी करून बघा, खूप सुंदर होते भाजी. साधारण सगळेजण अशा पद्धतीने करतात, पण टोमॅटो बरेच जण घालत नाहीत. मी ह्यावेळेला टोमॅटो घातलेला आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून घेतलं ना, की पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं. ह्याच्यामध्ये पाणी बिलकुलही घालायचं नाही. ह्याच्यामध्ये ऑलरेडीच पाणी भरपूर असतं भाज्यांमध्ये, पालेभाज्यांमध्ये. त्यामुळे वरून पाणी घालण्याची आवश्यकता नाही आणि आपण ही सुकी भाजी बनवतोय, त्यामुळे बिलकुलही पाणी घालायचं नाहीये. आता हे एकदा हलवून घेऊन याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं
आणि एक 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची. वाफ काढून घेतली ना, की हे काढून घ्यायचं आणि पुन्हा एकदा हलवून घ्यायचं. आता हे पाणी आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे ही भाजी. साधारण अजून एक 5 मिनिटं तरी आपल्याला ही शिजवून घ्यावी लागणार आहे. कॉन्स्टंट हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही आणि एक 5 मिनिटं तरी आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे. हे बघा आता ह्याच्यातलं पाणी जवळ-जवळ आटत चाललेलं आहे. आता काय करायचं अगदी शेवटी ह्याच्यामध्ये थोडासा दाण्यांचा कूट घालायचा. अप्रतिम लागतो दाण्याचा कूट. खूप सुंदर लागते ही भाजी. तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा. वासानेच खावीशी वाटेल इतकी सुंदर होते. आता इथे साधारण मी 4 मोठे चमचे दाण्याचा कूट घालून घेतलेला आहे. छान हलवून घ्यायचं. ही भाजी भाकरीबरोबर, भाताबरोबर किंवा अगदी पोळीबरोबरही खूप सुंदर लागते. पण कांद्याची भाताची भाजी कशी असते, पात जरा व्यवस्थित शिजली गेली पाहिजे म्हणजे ती छान लागते. आता इथे गॅस बंद करायचा हलवून एकदा आणि भाजी आपली तयार झाली. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला तुम्ही कमेंट केली ना, की खूप छान वाटतं आणि नवनवीन रेसिपीज बनवायला एक उत्साह निर्माण होतो. हे बघा, भाजी आपली तयार झाली. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील, तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशाच छान-छान साध्या, सोप्या आणि पौष्टिक रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. इथे आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा. भेटू अशाच एखाद्या पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.